लोकलला फटका बसलेला आहे। मध्य रेल्वेचं वेळापत्रक हे सकाळच्या सुमारास काहीसं कोलमडलंय, तर लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतीये। कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जाणाऱ्या लोकलवर याचा विशेष परिणाम झालेला आहे। सकाळी पडलेला पाऊस, लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि इतर तांत्रिक कारणांमुळे लोकल उशिरानं धावतीये आणि दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर सुद्धा पावसाचा परिणाम झालाय। बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल आता उशिरानं धावतायत, त्यामुळे मुंबईकरांसाठी आज जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर गाड्यांचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, कारण पावसामुळे अनेक गाड्या उशिरानं धावतात। तर पश्चिम रेल्वेची वाहतूक ही उशिरानं धावतीये। मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा खोळंबलेली आहे। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा ही विस्कळीत झालेली आहे। तर पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे दोन्ही ठिकाणची वाहतूक खोळंबलेली आहे। पश्चिम रेल्वेवर सुद्धा वाहतूक उशिरानं धावतीये। आज रविवार आहे, अनेकांचा सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर तितकीशी गर्दी नसणार आहे। मात्र जे कोणी आज घराबाहेर पडतात त्यांनी लोकलचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा आणि पाऊस सुद्धा पहा, तुमच्या भागात पाऊस किती आहे त्यानुसारच तुमचा प्रवास जो आहे तो तुम्ही ठरवा, कारण आज सकाळपासून जो पावसाचा मुंबईमध्ये आणि मुंबईमधल्या उपनगरांमध्ये जोर कायम दिसतोय। मध्य रेल्वेची वाहतूक त्यामुळे खोळंबलेली असून पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा उशिरानं धावते। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गणेश, गुड मॉर्निंग। आज मुंबईकरांना पावसानं दमदार हजेरी दर्शवलेली आहे, त्याचसोबत त्याचा परिणाम जो आहे तो पहिल्याच पावसात रेल्वे वाहतुकीवर झालेला पाहायला मिळतोय। गणेश, मनाली, सेंट्रल रेल्वे त्याचबरोबर वेस्टर्न रेल्वेला याचा फटका बसलेला आहे। तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सकाळपासून या भागामध्ये पाऊस कोसळतोय आणि अनेक ठिकाणी जे आहेत सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड होत आहेत आणि त्याच्यामुळे लोकलला त्याचा विशेषतः फटका बसतोय। सेंट्रल रेल्वेचं म्हणायला गेलं तर कल्याणहून सीएसटी कडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत ते 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। त्याचबरोबर वेस्टर्न रेल्वे जी आहे त्या वेस्टर्न रेल्वेच्या बोरिवली ते चर्चगेट या ठिकाणी सिग्नल यंत्रणेमध्ये काहीसा तांत्रिक बिघाड होतोय आणि पावसाचा फटका देखील या लोकलला बसतोय आणि त्याच्यामुळे लोकल जे आहेत 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतायत। सुदैवाने आज रविवार आहे, चाकरमानी जो आहे मुंबईच्या दिशेने जात नाहीये, मात्र बाहेरगावी जाण्यासाठी ज्या कल्याण असतील, दादर असेल, ठाणे असेल, सीएसएमटी असतील या स्थानकावर जाण्यासाठी जे प्रवासी लोकलने प्रवास करतायत त्यांना याचा विशेष फटका बसतोय। मात्र आज रविवारी गर्दी नाहीये सुदैवानं, मात्र तरी देखील लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आज या सगळ्या पावसामुळे लोकल सेवा उशिराने धावत असल्याने त्याचा त्यांना फटका बसतोय। म्हणाले निश्चितच। मात्र मुंबई हवामान विभागाकडनं काय सांगण्यात आलं आज साधारण पावसाची परिस्थिती कशी असणार आहे, पावसाचा अंदाज काय आहे? मनाली, मान्सूनचं आगमन झाल्यानंतर मुंबई परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला गेला होता, मात्र आज सकाळपासून जो काही पाऊस मुंबई उपनगरांमध्ये कोसळतोय त्यानं हवेत गारवा निर्माण झालाय। साहजिकच उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय, मात्र रेल्वे प्रशासन जे प्रत्येक पावसाळ्यात नांगी टाकत असतं आणि पावसाच्या सुरुवातीलाच आज रेल्वेला त्याचा फटका बसलेला आहे आणि त्याचा मनस्ताप जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागतोय। म्हणाली निश्चितच। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आज मुंबईमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे, तर मुंबईमध्ये लोकल सेवा सुद्धा पहिल्याच पावसात विस्कळीत झालेली पाहायला मिळते। आज रविवार असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर फारशी गर्दी नाहीये, चाकरमान्यांची गर्दी नाहीये, मात्र मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबलेली आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा उशिरानं धावतीये। आणि आपण थेट जाणार आहोत दादर स्थानकावर। आमचे प्रतिनिधी विजय वंजारा सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गुड मॉर्निंग विजय, दादर स्थानकावर कायम वर्दळ असते, चाकरमान्यांची संख्या आज कमी असणार आहे, मात्र काय परिस्थिती दादर स्थानकावर आहे, कारण पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वे दादर स्थानकावर थांबत असतात? नक्की गुड मॉर्निंग मनाली। सध्या मी दादर स्थानकाबाहेर आहे।
माझ्या उजव्या बाजूला हा आपण पाहिलं गर्दी, तर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यांचे सध्या हाल होत आहे. लवकर उशिरा असलेल्याने प्रवाशांचा हाल होताना पाहायला मिळत आहे. मुंबई पश्चिम उपनगरसह मुंबई शहरातील पहाटेपासून मनसूपूर्व पावसाची हजेरी लागलेली आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा परिणाम पाहायला मिळत आहे. लोकल काही मिनिटांनी उशिरा धावत आहे. बोरिवली स्थानकातून चर्चगेटकडे जाणारा लोकल उशिराने येत आहे. आज पहाटेपासून पश्चिम उपनगरात बरसतोय पाऊस. येता 1 ते 2 दिवसात मान्सून मुंबईत दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. आजही पाऊस बरसू शकतो असा हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे. त्याचसोबत आज ट्रेन 20 मिनिटं उशिराने यायला पाहायला मिळत आहे. सध्या आज संडे असल्यामुळे लोक बाहेर पडण्याचं फिरायला जाण्यासाठी एक प्लॅन केलेला असतो. पण सध्या लोकांमध्ये प्रचंड चेहऱ्यावर एक प्रचंड त्रस्त पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर आहे. धन्यवाद विजय या सविस्तर माहितीसाठी. आणि आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय मुंबईमधल्या दादर रेल्वे स्थानकावरची. या ठिकाणी मध्य रेल्वे सुद्धा खोळंबली असून पश्चिम रेल्वे जी आहे ती सुद्धा उशिराने धावतीये. तर मुंबई अहमदाबाद रस्ता नायगाव जवळ खचलेला आहे. नायगाव भाईंदर दरम्यान वाहनं या ठिकाणी अडकलेली आहे. वाहनांच्या रांगा लागल्या. दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती आता 2 तासांपासून बंद आहे. आपण पाहतोय मुंबई अहमदाबाद रस्ता नायगाव जवळ खचलेला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची मोठमोठी कामं सुरू आहेत. मात्र पहिल्याच पावसामध्ये हे भीषण दृश्य ज्याला म्हणता येईल, रस्ता जो आहे तो खचलेला आपल्याला दिसतोय. या प्रकरणामुळे, या घटनेमुळे खरं तर अपघात होण्याची सुद्धा शक्यता होती. आपण ही थेट दृश्य लाईव्ह पाहतोय. नायगाव दरम्यानची मुंबई अहमदाबाद रस्ता जो आहे तो आता नायगाव जवळ खचलेला दिसतोय आणि त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती या ठिकाणी ठप्प झालेली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मुंबईमधल्या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची कामं जी आहेत ती झालेली नाही आहेत आणि त्याचा परिणाम पहिल्याच पावसात आपल्याला पाहायला मिळतो. तर राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनचं दमदार आगमन झालंय. चांदा ते बांदा सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतोय. गोंदियामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील छत उडालेत, तर झाडांची आणि विद्युत खांबाची सुद्धा पडझड झाली आहे. पंढरपूरमध्ये देखील सलग 4थ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. विजेच्या गडगडाटासह पाऊस पडल्यानं शहरातील सखल भागात पाणी साचलेलं होतं. शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनचं दमदार आगमन झालेलं आहे. तर सकाळपासून पडलेल्या या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावलाय. तर आपण एक ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. राज्यात आज कुठे कुठे पावसाचा इशारा देण्यात आलाय. तळकोकणामध्ये म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रेड अलर्ट आहे, तर कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. घाटमाथा परिसरामध्ये पुढील 48 तासात मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. पुण्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर येलो अलर्ट देण्यात आलाय. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. आणि यानंतर बातमी